नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत की तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या मोबाईल फोनमधून फक्त आणि फक्त 2 मिनिटांमध्ये तुमचं पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, काय डॉक्युमेंट लागणार आहे, हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला तुमच्याजवळ आधार कार्ड असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला जे आहे ते तुमचं पॅन कार्ड काढता येणार आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही आधार कार्ड तुमच्या जवळ घेऊन ठेवा आणि हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तुम्ही ह्या सर्व स्टेप अप्लाय करा आणि तुम्ही अगदी 2 मिनिटांमध्ये तुमचं पॅन कार्ड जे आहे तर ते डाउनलोड करू शकता. तर चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ विदाउट टाइम वेस्ट केल्याचा. तर मित्रांनो, पॅन कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जे आहे तर गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती सर्च करायचं आहे इन्कम टॅक्स पॅन कार्ड पोर्टल. इन्कम टॅक्स पॅन कार्ड असं जेव्हा तुम्ही लिहून सर्च करतात तेव्हा तुम्हाला जी फर्स्टमध्ये जी वेबसाईट तुम्हाला बघायला मिळते त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या वेबसाईटवरती क्लिक कराल तुमच्या समोर खूप सारे ऑप्शन इथं तुम्हाला जे आहे तर बघायला मिळणार आहे. तर तुम्हाला पॅन कार्ड काढण्यासाठी इथे खाली क्विक लिंक्स दिसत आहेत. तर त्यापैकी तुम्हाला मी ऑप्शन सांगतो कोणत्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्ही फक्त तुमचं 2 मिनिटांमध्ये इन्स्टंट पॅन कार्ड काढू शकता. तर त्यासाठी तुम्हाला इथे लिहिलेलं दिसू शकतं. मी थोडंसं झूम करून दाखवतो. इथं लिहिलेलं आहे इन्स्टंट पॅन, ई पॅन. तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही इथे क्लिक कराल तर थोडंसं टाईम घेईल आणि लोडिंग चालू आहे बघा. तर मित्रांनो, इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून जस्ट OTP घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आहे तर तुम्ही 2 मिनिटामध्ये तुमचं पॅन कार्ड काढू शकता. तर त्यासाठी काय करावं लागणार आहे, तो थोडंसं लोड घेत आहे. तर इथं बघू शकता तुम्हाला 2 ऑप्शन इथं बघायला भेटत आहे. इथं लिहिलेलं आहे गेट न्यू पॅन, म्हणजेच तुम्ही इथून नवीन पॅन काढू शकता. इथे क्लिक केलं की तुम्हाला जे आहे तर इथून नवीन पॅन काढायला भेटणार आहे. आणि जर तुम्ही जर पहिले पॅन कार्ड काढायला टाकलेलं असेल आणि तुम्हाला फक्त ते डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला इथे चेक स्टेटस अँड डाउनलोड पॅनवरती क्लिक करायचं. इथे कंटिन्यूवरती जसं तुम्ही क्लिक कराल तसं तुम्हाला इथे तुमचं जे आहे तर आधार नंबर टाकून सिम्पली तुम्ही फक्त तुमचं आधार इथून डाउनलोड करू शकता. बट तुम्हाला जर नवीन पॅन कार्ड काढायचं असेल तर तुम्हाला वरच्या ऑप्शनमध्ये गेट न्यू ई पॅनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही इथं क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला बघायला मिळत आहे एंटर युअर 12 डिजिट जो आधार नंबर असतो तो आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. जसं तुम्ही इथे तुमचा आधार नंबर टाकून घेसाल आणि आय कन्फर्म दॅट म्हणजे ह्या ज्या टर्म्स आणि कंडिशन आहे ह्या तुम्ही अलाव करशाल, या इथे टिक करसाल, तेव्हा त्याच्यानंतर तुम्ही इथे कंटिन्यूवर जसं पण क्लिक कराल त्याच्यानंतर इथे बघू शकता नेक्स्ट स्टेप कोणती असणार आहे, OTP व्हॅलिडेशन. म्हणजे तुम्ही जे आहे तर ह्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल. तो OTP जसा तुम्ही टाकणार आहात त्याच्यानंतर तिसरी स्टेप अशी राहणार आहे मित्रांनो की व्हॅलिडेट आधार डिटेल्स. म्हणजे जी पण आधारवरती डिटेल्स आहे तीच डिटेल तुमच्या पॅनवरती व्हॅलिड होणार आहे. आणि त्याच्या शेवटमध्ये सिलेक्ट अँड अपडेट पॅन डिटेल्स हे सगळ्यात शेवटचं ऑप्शन असणार आहे. मी तुम्हाला करून दाखवतो. तर त्या पहिले तुम्हाला इथे मी माझा आधार नंबर एंटर करून घेतो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी इथं माझा आधार नंबर जो आहे तर तो टाकलेला आहे. त्याच्यानंतर मी इथं हे जे बॉक्स आहे या बॉक्सला क्लिक करून घेतो, म्हणजे याच्यात राईट क्लिक होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मी इथं कंटिन्यूवरती क्लिक करतो. जसं मी कंटिन्यूवरती क्लिक करतो मित्रांनो, तिथं एरर मारत आहे पॅन अलॉनमेंट रिक्वेस्ट फॉर दिस आधार इज अलर्टली रिसिव्ड. म्हणजे हे असं सांगत आहे की तुमचं जे आधार म्हणजे तुमचं जे हा आधार नंबर तुम्ही टाकलेला आहे याचं जे पॅन कार्ड आहे ते पहिल्यापासून तुम्ही काढलेलं आहे. तर मी जे आहे तर ते माझं पॅन कार्ड जे आहे तर ते किती दिवसापूर्वी काढून ठेवलेलं आहे, त्यामुळे माझं जे आहे तर पॅन कार्ड इथे न्यू पॅन कार्ड निघणार नाही. त्यासाठी मला काय करावं लागणार आहे, इथे खाली सेकंडवाल्या ऑप्शनमध्ये यायचं आहे, डाउनलोड पॅनवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवरती जसं मी क्लिक करेल जेव्हा आणि त्याच्यानंतर इथे आधार नंबर मला टाकावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर मी जे माझं पॅन कार्ड आहे ते मी इथून डाउनलोड करू शकतो. तर मी इथे माझा आधार नंबर जो आहे तर तो टाकून घेतो.
तर मित्रांनो, हे बघू शकता मी इथं माझा आधार नंबर जो आहे तर तो टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी इथं जसं पण कंटिन्यूवरती क्लिक करतो तर तुम्ही बघू शकता इथे माझ्या मोबाईलवरती जो आहे तर एक OTP येणार आहे. तो OTP मी जसं इथं एंटर करेल त्याच्यानंतर माझा OTP इथं टाकून घेतो मित्रांनो. जसं मी माझा OTP इथं टाकला त्याच्यानंतर मी जसं कंटिन्यूवरती क्लिक करतो तर इथं बघू शकता माझं जे पॅन आहे ते अलॉटेड सक्सेसफुली, म्हणजे माझं जे पॅन आहे ते बनलेलं आहे. ती मी कधी टाकलेलं होतं 29 जानेवारी 2023ला मी काढलेला रिक्वेस्ट टाकली होती आणि त्याच्यानंतर ती रिक्वेस्ट 29 जानेवारीला 2023ला सबमिट झाली होती. आता इथं बघू शकता तुम्हाला एक ऑप्शन इथं बघायला भेटत आहे साईटला, डाउनलोड ई पॅन. तर तुम्हाला इथे डाउनलोड ई पॅनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही डाउनलोड ई पॅनवरती क्लिक कराल तुमच्या समोर तुमची जे पॅन कार्डची PDF फाईल आहे ती इथे डाउनलोड होऊन जाईल. मित्रांनो, तुम्ही बघू शकता जसं मी या PDF फाईलला ओपन करेल तर हिला एक पासवर्ड असतो. तर तो पासवर्ड काय असतो मी तुम्हाला तो पासवर्ड सांगतो, जेणेकरून तुम्ही परत कमेंट्समध्ये येऊन विचारसाल की सर हा पासवर्ड जो आहे तर इथे आम्हाला पासवर्ड मागत आहे, तर इथे पासवर्ड काय टाकायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथे पासवर्ड टाकायचा आहे मित्रांनो. तुमची डेट ऑफ बर्थ जी असणार आहे तीच तुमचा इथे पासवर्ड असणार आहे. तर तुम्हाला सिम्पली तुमची जी पण डेट ऑफ बर्थ आहे ती इथे टाकायची आहे आणि ओकेवरती जसं तुम्ही क्लिक कराल तर तुमचं जे पॅन कार्ड आहे ते तुमच्या समोर दिसून जाईल आणि तुम्ही त्याची प्रिंट मारून तुमचं ई पॅन बनवून घेऊ शकतात. तर मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्ही आतापर्यंत तुमचं पॅन कार्ड वगैरे काढलं नसेल तर लगेच जाऊन काढून घ्या आणि अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, भेटूया परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.